जसा तू डिवाइन पॉवर आहे, जसं तुला दुःख आहे तसं इतरांनाही दुःख आहे, आणि त्याचं दुःख हे आपलं दुःख, त्याचं सुख हे आपलं सुख, हे जे मानणारा माणूस आहे तो खऱ्या अर्थाने सत्पुरुषाच्या वरच्या श्रेणीचा म्हणायला हरकत नाही. तो देव माणूसच आहे, की देव कोणीच पाहिलेलं नाही. देवाचं कॅरेक्टर्स काय आहे, गुणवैशिष्ट्य काय आहे, ते गुणवैशिष्ट्य एकच आहे की तो सर्वांना तथास्तु म्हणतो. चांगलं करायचं तरी तथास्तु, तुझ्या मनात जे असेल ते तथास्तु, कारण हे अंतर्मन तुमचं देव आहे. देवत्वाची सगळी लक्षणं सुधाकररावांच्या व्यक्तिमत्वात होती, आणि अशा या देव माणसाचं अनेक लेखातून आपल्याला दर्शन घडतं. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. मित्रांनो, ईटी न्यूज नेटवर्कमध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण आता बघतो आहोत देव माणूस पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे वृत्त. चॅनलला लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करावे ही विनंती. आता आपण वळूया मुख्य बातमीकडे. डॉक्टर सुधाकर मुगलेवार सामाजिक सेवा प्रतिष्ठान आणि बहुउद्देशीय संस्था यांचे संयुक्त विद्यमाने प्राध्यापक डॉक्टर उल्हास मुगलेवार संपादित देव माणूस या लेखसंग्रहाचे प्रकाशन गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता हिंदी मोर भवनाच्या अर्पण सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर पंकज चांदे, माजी कुलगुरू, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ. प्रमुख उपस्थित म्हणून डॉक्टर शरद निंबाडकर, माजी कुलगुरू, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर वि स जोग, सुप्रसिद्ध समीक्षक, माजी प्राचार्य CP बेरार महाविद्यालय नागपूर यांनी भूषवले. प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉक्टर उल्हास मुगलेवार यांनी केले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉक्टर सुधाकर मुगलेवार यांना अभिवादन करून प्रकाशन समारंभाला सुरुवात झाली. सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर देवमन कांबडी यांनी तर आभार प्रेमदास उरकुडवार यांनी मानले. ज्या व्यक्तीच्या बाबतीत म्हणजे आमच्या बाबांच्या बाबतीत हे जे पुस्तक लिहिलं गेलं, या पुस्तकामध्ये 33 लोकांचे लेख समाविष्ट आहेत आणि वेगवेगळ्या विषयावर हे लेख लिहिले गेलेले आहेत. एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कितीतरी भूमिकेच्या माध्यमातून आपण जीवन जगू शकतो, हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल. ज्यावेळेला एखादा शिक्षक निर्माण होतो, त्याचा शिक्षकी पेशा असतो, शेवटपर्यंत तो शिक्षक राहतो. पण देव माणूस ही जी व्यक्ती आहे ही नुसती शिक्षक नव्हती. समाजामध्ये विविध प्रकारच्या भूमिका या देव माणसाने वठवलेल्या आहेत. शिक्षकांपासून प्राचार्य, संशोधक, विचारवंत, समीक्षक हे सर्व करत असताना 62 पुस्तकांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. 62 पुस्तकांना, त्या 62 पुस्तकांच्या माध्यमातून 52 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे आणि 10 पुस्तकं अप्रकाशित आहे आणि ती सुद्धा पुढे प्रकाशित होणार आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे. समाजात जीवन जगत असताना समाजाला आपलं काही देणं लागतं. बसवेश्वरांच्या विचारांचे तर ते पायी होतेच. महात्मा बसवेश्वरांचे विचार महाराष्ट्राला ओळख करून देण्याचं सर्वप्रथम कार्य जर कोणी केलं असेल तर डॉक्टर सुधाकर मुगलेवार यांनी केलेलं आहे. हे या प्रसंगी मला सांगताना अतिशय आनंद वाटतो आहे. केवळ बसवेश्वरांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याचंच कार्य त्यांनी केलं नाही, तर ते विचार लोकांमध्ये रुजवण्याचं सुद्धा महत्वाचं कार्य त्यांनी केलं. विदर्भ प्रादेशिक बसव समितीद्वारे अनेक प्रकारचे संमेलन नागपूर पासून कर्नाटक पर्यंत त्यांनी घेतलेली होती. एकंदर 6-7 संमेलनं त्यांनी घेतलेली आहे आणि त्या सर्व संमेलनाचा साक्षीदार मी आहे, याचा मला फार अभिमान आहे. लेखनी आणि वाणीतून
केवळ वीरशैव संप्रदाय जगले नाही तर मराठी मातीच्या कानाकोपऱ्यामध्ये वीरशैव संप्रदायाचा विचार प्रसरविणारे महामानव म्हणजे डॉक्टर सुधाकर मोगलेवार. रसिक मित्रांनो, आजच्या या देवमाणूस पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपण सर्वजण अशा एका सोहळ्याचे साक्षीदार होणार आहोत जो साधारण माणूस आपल्या स्वकर्तृत्वाच्या बळावर जगाच्या सर्व परिमाणांच्या कसोट्यांवर उतरत स्वतःचे मानुषत्व सिद्ध करीत देवमाणसांपर्यंत मजल मारतो. अशा या असामान्य देवमाणसाचे कार्यकर्तृत्व आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी खरा तर हा सोहळा आहे. हा सोहळा एका मुलाने वडिलांप्रती केलेला कृतज्ञ भाव नाही तर या सभागृहात जमलेल्या तमाम श्रोत्यांना स्वर्गीय डॉक्टर सुधाकरराव मोगलेवार यांच्या स्नेहाचा परिस्पर्श आयुष्यात कुठे ना कुठे सोनं करणारा ठरलेला आहे. त्यामुळे आपणही या कृतज्ञतेचा भाग बनावा याकरिता आपण सर्वजण जमलेले आहोत. अशा या अलौकिक व्यक्तिमत्वाच्या देवमाणूस पुस्तकाचे प्रकाशन आजच्या कार्यक्रमाचे गुरुवर्य अध्यक्ष डॉक्टर वि. स. जोग सर, प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर पंकज चांदे सर, प्रमुख उपस्थितीमध्ये असणारे डॉक्टर शरद निंबाळकर सर, संपादक डॉक्टर उल्हास मोगलेवार यांना विनंती करतो की त्यांनी देवमाणूस या पुस्तकाचे प्रकाशन करावे. माझा संबंध सुधाकररावांशी बरेचदा आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या काही पुस्तकांना मी प्रस्तावना दिलेली आहे आणि त्यानंतर त्यांच्या काही बऱ्याच कार्यक्रमात मी तिथे सहभागी झालो आहे. त्याच्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व मला पूर्णपणे माहिती आहे आणि आत्ताच त्याची सुरुवात स्वतः उल्हासजींनी केलेली आहे. त्याविषयी मी थोड्याफार प्रमाणात बोलीन, पण माझा एक वेगळा मुद्दा असा आहे की मला सर्वप्रथम उल्हासजींचं अभिनंदन करायचं आहे, उल्हास मोगलेवार यांचं. त्याचं कारण असं आहे की हे जे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, सगळे लेख जमवून जे प्रकाशित केलेलं आहे ते खरोखरच अतिशय कौतुकास्पद असं त्यांचं कार्य आहे. कौतुकास्पद यासाठी आहे की आपल्याकडे मुलाबद्दल असं बोललं जात आहे की मुलगा काय आहे, ज्योतिर्ही पुत्र हा परमे व्योमन. मुलाला म्हणतायत की ज्योतिर्ही पुत्र हा परमे व्योमन, श्रेष्ठ अशा व्योमन म्हणजे आकाशामध्ये असणारं तेज म्हणजे मुलगा. अशा प्रकारची आपल्या वडिलांची आणि आईची धारणा असते आपल्या मुलाबद्दल. आणि त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की किती महत्त्वाचा असतो मुलगा, तो ऋणमस्मिन् संयमंती अमृतत्वं गच्छति पिता जातस्य पुत्रस्य कश्चिच्चे जीवतो मुखम. म्हणजे यांनी म्हटलेलं आहे की मुलाचा एकदा दर्शन झालं बापाला की ऋणमस्मिन् संयमती, बापाचं सगळं ऋण मुलावर ट्रान्सफर होतं. त्याच्यामुळे मुलावर सगळी ती जबाबदारी येते. म्हणजे मुलाला थोडक्यात मी ह्याच्यासाठी सांगतोय की मुलाचं महत्त्व किती आहे. आणि हे महत्त्व असताना सुद्धा आजच्या काळामध्ये आपण मुलं आपल्या वडिलांशी कसं वागतात आणि विशेषत्वाने जे विदेशात गेलेली मुलं आहेत ती तशी वागतात हे आपण सर्वकडे ऐकत असतो, पाहत असतो बरेचदा. म्हणजे वडिलांना मुलांबद्दलचा काय किती आत्मीयता आहे, पण तितकीच आत्मीयता मुलाकडनं कधीही दिसत नाही. कधीही नाही म्हणजे बऱ्याच ठिकाणी दिसते, बऱ्याच ठिकाणी दिसत नाही, अशा प्रकारचा आहे. तर अशा प्रकारचा हा मुलाचा संबंध असताना एका मुलाने आपल्या वडिलांसाठी संपूर्णपणे या ग्रंथाची संघटन केलं आणि ग्रंथ तयार केला आणि आज तो लोकांसमोर आणला. की मातृऋण पितृऋण वगैरे फेडायचं असतं अशी आपली संस्कृती आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणी आहे की पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणजे तो झेंडा मायबापाचा, कुटुंबाचा त्यांनी गाडावा, अशा प्रकारचा पुत्र जन्माला यावा. खरंच मायबापाचं खूप मन याच्यासाठी तरसत, कारण की आता ती संस्कृती थोडीशी लयास चाललेली आहे. आता डस्टबिनमध्ये रूपांतरण होत आहे. म्हातारे म्हणजे डस्टबिन. म्हणजे आज पुण्या मुंबईकडेच नाही तर नागपूरमध्ये सुरू झालेलं आहे. लग्नाच्या वेळेला पोरगी विचारते का तुमच्याकडे आहे किती डस्टबिन. डस्टबिनचा अर्थ काही कळत नव्हता आम्हाला एकदम.
असं जेव्हा कानावर आलं तेव्हा म्हटलं डस्टबिन म्हणजे 2-4 लोक असतात तर डस्टबिन असतातच घरामध्ये. नाही नाही तसं नाही म्हणे, म्हातारे किती आहेत म्हणजे म्हातारी म्हणजे डस्टबिन. अशा या संस्कृती बदलाच्या आणि स्थित्यंतराच्या आणि वेस्टर्नाइज पद्धती मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये प्रवेश करून राहिली आणि त्याची संस्कृती आपली टिकवण्याच्या संदर्भामध्ये होणारे जे काही होरपळ आहे ती आता मात्र सुरू झालेली आहे. वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पण त्याच्याही मध्ये असा एखादा पोरगा जन्माला यावा म्हणजे मायबापाचा खरंच हरिक आहे आणि कुटुंबाला खरंच खूप धन्यवाद द्यावे वाटतात की असे मुलं जागोजागी पाहिजे की जे ज्याला म्हणतात ऋण फेडणे. या संदर्भामध्ये पितृऋण फेडण्याचं काम उल्हास मोगलेवार करतात. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य डॉक्टर वि.स. जोग सर, मराठी साहित्यातले मार्क्सवादी समीक्षक म्हणून ख्यातनाम. समर्थांनी म्हटलं आहे, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. त्याप्रमाणे सुधाकर आणखी सुषमाताई आयुष्यभर बहुतांची अंतर राखत होतात. याच पुस्तकातल्या एका लेखात त्यांनी सांगितलं आहे की किती आत्मीयतेने ते लोकांची सेवा करायची. प्रवासात देखील स्वयंपाक करून सुषमाताईंनी सगळ्या कार्यकर्त्यांना जेवायला वाढलं हे या पुस्तकातल्या एका लेखात मी वाचतो. अशी माणसं, अशा आईवडिलांच्या पोटी उल्हासारखा मुलगा निर्माण होणारच. त्यांचे 9वं पुस्तक आहे. त्यांच्या काही पुस्तकांना चांदणीप्रमाणे मी प्रस्तावना लिहिली आहे. त्यांचा माझ्यावरती इतका लोभ आहे, आमच्या दोघांवरती किंवा तिसऱ्यावरती उल्फी शेख इतका लोभ होता की ते प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला बोलवायचे वक्ता म्हणून. आणि आजही त्यांनी बोलवलं, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. या पुस्तकात 33 लेख आहेत. सुधाकरराव मोगलेवार आमच्यासोबत ज्या संस्थेचे संस्थापक होते, अना देशपांडे स्मृती समिती, त्या स्मृती समितीने यंदा 33 वर्ष पूर्ण झालेली आहे. अनादे हे सुधाकररावांचे गुरु, अना देशपांडे ते माझे गुरु. योगायोग म्हणजे उल्हास मोगलेवार, माफ करा, सुधाकर मोगलेवार आणि मी या दोघांनाही नागपूर विद्यापीठात 1974 एकाच दीक्षांत समारंभात डॉक्टरेटची पदवी मिळाली. त्यावेळी एकाच मार्गदर्शकाच्या हाताखाली 2 विद्यार्थ्यांना एका समारंभात पदवी मिळण्याचा मान आणि योग हा त्यावेळेला आला. तेव्हापासून त्यांचा माझा परिचय आहे. त्याही पूर्वी आज 65 पुस्तके त्यांनी लिहिली म्हणतात. माझा त्यांचा 62 वर्षापासूनचा परिचय आहे. पहिला परिचय झाला तो 1966 जवाहर नाईट कॉलेजमध्ये ते इंटरव्ह्यूला म्हणजे मुलाखतीला आले होते आणि मी पण गेलो होतो त्या ठिकाणी, आम्ही दोघे. आणि पहिल्याच भेटीमध्ये ते इतकं मनमोकळेपणे बोलले, त्यांची नियुक्ती निश्चित होती. इतकं मनमोकळेपणाने बोलले की तो मनमोकळेपणा 2018 पर्यंत त्यांच्या मृत्यूपर्यंत देखील तो मनमोकळेपणा कायम होता. लिंगायत, विशाल लिंगायतांनी एक लेख लिहिला आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे, सुधाकररावांनी शिक्षणाचा झरा, त्यांनी झरा शब्द वापरला आहे, झरा निर्माण केला. मी त्याला आणखी जोडतो, अतिशय लिंगायतांनी लिहिलं आहे, अतिशय विपरीत जागेच्या ठिकाणी शिक्षणाचा झरा निर्माण केला आणि तहानलेल्यांना पाणी दिलं. मी ते असं म्हणेन, हा झरा नव्हता, अतिशय विपरीत ठिकाणी त्यांनी शिक्षणाचा धबधबा निर्माण केला आणि त्या धबधब्यामध्ये हजारो लाखो विद्यार्थी न्हावून निघाले, त्यांना एक जीवन मिळालं. हे सुधाकररावांचं कार्य अतिशय मोठं आहे. त्यांच्यासोबत आमचा सहवास फार काही जास्त आलेला नाही, तरी 7-8 वर्षाच्या सहवासामध्ये आम्ही त्यांना जवळून बघितलेलं आहे.
महाविद्यालयातली शिस्त, शाळेची शिस्त, हिंगणा इथे आदिवासी बहुल असणाऱ्या लोकांसाठी त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गंगा त्यांच्या दारापर्यंत नेण्याचं कार्य या माणसाने केलेलं आहे. माणसाचे खंबीर नेतृत्व, सत्पुरुषाचं विभूषण या प्रसंगी त्यांनी वर्णन केलेलं आहे. खरोखर सर तुमचं सुद्धा मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी खरोखरच सरांबद्दलची माहिती संकलित केली आणि ती आपल्या सर्वांसमोर आणली असे सन्माननीय डॉक्टर उल्हास मुगलीवार सर यांचं सुद्धा मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांनी प्रकाशन केलेलं आहे रेणुका प्रकाशनचे अभय अर्सुलकर सर यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच हेमलता मुगलीवार मॅडम यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचं सर्वात उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे सन्माननीय डॉक्टर देवमन कांबडी सर यांचं सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी आपण जोग सर करतील, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील असं मी त्यांना विनंती करतो. सत्कार करतील असं मी त्यांना आणि अध्यक्षाच्या वतीने इथे कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. साथियों, ET न्यूज़ नेटवर्क में आपका हार्दिक स्वागत. ET न्यूज़ चैनल और नेशनल साप्ताहिक न्यूज़पेपर हुकूमाच्या ताबेदारी के लिए सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक तथा अन्याय और जुल्म के खिलाफ न्यूज़ और एडवर्टाइजमेंट के लिए कृपया नीचे दिए गए नंबर पर कांटेक्ट करें. इस क्लिप को देखने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद.